आता म्हणलं इथं राहायचं कुठं, तर त्याने मला सांगितलं यहाँ से बांद्रा मान जाओ, बांद्रा मान में आश्रम अच्छा आहे. मग रस्ता सांगितला त्या पद्धतीने संध्याकाळी 6:30च्या आसपास बांद्रा मानला गेलो. तिथनं काहीतरी 13-14 किलोमीटर बांद्रा राहून होतं. तिथं कमलापती आश्रम आहे. कमलापती छान आश्रम आहे. त्याचं नुकतंच बांधकामच चालू होतं. एक त्यांनी असा तंबू टाकलेला होता आणि त्याच्यामध्ये परिक्रमावासी राहत होते, पण ते सगळं फुल झालेलं होतं. जिथं ते बांधकाम चालू होतं तिथं खिडक्या दरवाजे वगैरे असं काहीच नव्हतं. सगळं असं खाली वाळू होती, चारही भिंती होत्या. मग तिथं त्यांनी मला सांगितलं की तुम्ही इधर आसन लगाइए. ठीक आहे, सगळं ओपनच होतं. म्हटलं चला इधर तो इधर, आपल्याला काही बघायचं नाही म्हटलं, फक्त मुक्काम असे मतलब. संध्याकाळी जेवण वगैरे झालं. जेवण झाल्यानंतर झोपलो. सगळं ओपन. आणि रात्री 12 वाजले असतील, थोडं झोप लागायला सुरुवात झाली आणि आवाज यायला लागले. असे कुई 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 आवाज यायला लागले. झोपेतून जागा झालो. काय भानगडे म्हटलं, कसला आवाज येतोय म्हटलं, आणि कंटिन्यू आवाज यायचे. घाबरलो मी. म्हटलं काय, म्हटलं इथं दरवाजा पण नाही, खिडकी नाहीये आणि बाजूला कोण नाही, पण मी एकटाच त्या रूम मध्ये. आणि मी तो आवाजच घ्यायचो फक्त. काही वेळाने बंद व्हायचे. बंद झाल्यानंतर हळूहळू परत झोप लागायला सुरुवात व्हायची, परत आवाज यायचे. मग मला झोपेच लागणार. मग पहाटे पहाटे झोप लागली. सकाळी उठल्यानंतर पहिलं विचारलं, म्हटलं रात को इधर आवाज बहुत आ रही थी. म्हणजे महाराज जी इधर लोमड़ी है, बाजू में मैया है, उधर लोमड़ी है, वो आवाज करते है. अच्छा म्हटलं तसं होतं काय. पण मला म्हटलं रात्रभर झोप नाही आली. हे सगळं ओपन आणि पुढे सगळं सगळं शेती. त्यामुळे ते थोडं भीती वाटायची. नंतर मग दुसऱ्या विषयी तिथले महाराज होते, खूप चांगले. ते फार सहकार्य करणारे, सगळ्यांना अगदी प्रेमाने जेवू घालणारे, सगळ्यांचा आदरातिथ्य करणारे. आता तो आश्रम पण छान झाला. आता मध्यंतरी एक व्हिडिओ बघितला मी, आश्रमाचं बांधकाम झालेलं आहे, खूप छान बांधकाम झालेलं आहे. ते महाराजांचं पण म्हणजे सगळ्यांचं हे पार करतात, आदरातिथ्य. पण त्यांचा निरोप घेऊन त्यांनाही आश्चर्य वाटलं, मी गाडीवर एकटाच परिक्रमा करतोय. ते मला फार सोडवायला आले. गेटची तिथे गाडी लावली होती. बघितलं त्यांनी काय काय सामान आहे, कसं बांधलेलं आहे, काय. मग त्यांना नर्मदे निघालो, त्यांचा आशीर्वाद निघालो. मग तिथून डायरेक्ट मग मला वाटतं मी जबलपूरला गेलो. जबलपूरला पहिलं भेड़ाघाटच्या तिथे गेलो, पण तिथेही मला एक जण म्हटलं तिकडे जायची पण रिस्क घेऊ नका म्हटलं, तिथं तुम्ही परिक्रमाला आहात. मग मी त्या ठिकाणी रिस्क घेत नव्हतो. मग तिथून 17 किलोमीटर काहीतरी जबलपूर दाखवत होतं. आणि आमचे जे साठे काका होते परिक्रमेत, पायी परिक्रमेत, तर त्यांना मी विचारलं तर ते म्हटले त्यांनी एक नंबर दिला होता, संतोष गोडबोले म्हणून, जबलपूरला कुशावर्त तीर्थ म्हणून तिथं एक आश्रम आहे. तर तिथं त्यांचा नंबर दिला होता. ते म्हणले आपले पुण्यातलेच आहे, सेवा देण्यासाठी 2 महिने तिथे ते जात असतात, तर ते तुम्हाला सहकार्य करतील. मग त्यांना फोन केला. मग त्यांनी सांगितलं की अशा ठिकाणी या तुम्ही, विचारून. मग संध्याकाळी तिथे गेलो. छान आश्रम आहे तिथं. आपले मराठी खूप लोक आहेत तिथं, परिक्रमावासी पण असतात, पण तिथं सेवा देणारे पण मराठी लोक आहेत. म्हणजे त्या आश्रमात गेल्यानंतर आपल्या घरी आल्यासारखंच वाटलं, म्हणजे आपल्या एरियात आल्यासारखं. सगळेच मराठी तिथं छान. मग तिथं मुक्काम झाला, भोजन प्रसादी झाले. तिथं माझ्या घोंगडीचं कौतुक झाले, कारण तिथं जे सगळे परिक्रमा असं आलेले होते, सगळ्यांना गाद्या उशा जे काय असं मिळालेलं असं. तर मलाही एका ठिकाणी जागा मिळाली, पण मी त्याच्यावर अशी घोंगडी टाकली. ते एका माणसाने बघितलं. मला म्हटलं तुमचं नाव काय? म्हटलं अशोक शिंदे. कुठून आला तुम्ही? म्हटलं पुण्यावरनं. बरं तुम्ही पायी परिक्रमा? नाही म्हटलं पायी तर नाही. म्हटलं मला वाटलंच. तर कसं काय? तुम्ही घोंगडी घेऊन आलात म्हटल्यानंतर घोंगडी कोण आणताय? म्हटलंय घोंगडी नाही कोणी आणत. ते आपले हे स्लिपिंग बॅग असते, छोटी कुठेतरी बसते, आणि तो आपला हे असतं तर तक्का त्या टाईप असंच असतं सगळ्यांचं. तुम्ही घोंगडी घेऊन आलात? म्हटलं बाईकवर आलात? म्हटलं कोण कोण आहे बरोबर? म्हटलं एकटाच. एकटेच आलात? कसं काय आला एकटे? आणि मैया आहे ना बरोबर? म्हटलं मैया तर सगळ्यांच्याच बरोबर आहे. त्याने म्हटलं खूप छान म्हटले. मग तिथं आणखी 2-3 जण होते. ते म्हटले मला पण तो रस्ता सांगा, कसे आले काय आले, मी पुढच्या वेळेला मी पण येणार बाईकवर. मग त्यांना सांगितलं असं असं. म्हटलं काय त्रास? म्हटलं काही त्रास नाही, इथं येईपर्यंत आतापर्यंत मैयाच्या कृपेने काही त्रास नाही. ती सगळं करून घेते म्हटलं, तीच आपल्याला चालवते म्हटलं, तीच आपल्याला ठिकाणं दाखवते, इथं तुला राहायचंय बाबा. आपली सोय जेवणाची, मनात नसताना सगळी जेवणाची सोय करते. कुठून होती, कशी होती, कोण येऊन भेटतं आपल्याला, कशी सोय करते, हे सगळं तिच्यावर ठेवायचं म्हणून आपण निघायचं. आपण विचारच करायचं नाही काय. कारण मी घरात निघताना पण कधी विचार केला नाही की मी कसं जाऊ शकतो, मला काय अडचणी येतील का, माझी गाडी बंद. म्हटलं मी परिक्रमा घरी आलो तर मी अक्षरशः हा विचार केलाच नव्हता. माझ्या कधी डोक्यातच आलं नाही की आपली गाडी बंद पडेल का. मला बाकीचे म्हणायचे अरे काय करशील? अरे म्हटलं काही होत नाही, काही होणार नाही म्हटलं, ती आहे माझ्या बरोबर. आणि मला एक आत्म कॉन्फिडन्स होता की मैया कसलाही त्रास होऊन देणार नाही, ती आपल्याला जशी नेली तशी घरी आणणार.
हे आतनं इतकं विच्छाशक्ती हे होते ना, विल पॉवर म्हणतो आपण, स्ट्रॉंग होते. आणि मग तसं तो मुक्काम केला. सकाळी मैया स्नान खाली घाटावर, जिथे तिथं मैया स्नान व्हायचं तिथं खूप आनंद व्हायचा. मग तिथं थंडी असो नाही ते काही असो, काही वाटत नसायचं. मग तिथं घाटावरच मी पूजा पण मांडली तिथं. ते एक छान वाटलं, मैयाच्या घाटावर, मैया समोर, तिथं पूजा. मग ती पूजा आरती केली आणि तिथनं निघालो. मग एक जणांनी मला सांगितलं तुम्ही मंडलावरनं जा, आणि मंडलावरनं असं जा, पण दुसरा रस्ता आहे म्हणजे जोगी टिकरी, तिकडनं जातो तो रस्ता. तर मी पुढे गेल्यानंतर ते मंडला वगैरे मला काय मिळालंच नाही, पण मी निघालो त्या जोगी टिकरी तिकडेच निघालो. आणि मग पुढे गेल्यानंतर मी एकाला विचारलं तर ते म्हटलं वो रस्ता उधर राही काय, तर आप इधर असं म्हटलं. ठीक आहे चला जाऊ द्या म्हणलं. फक्त ते म्हटले होते जोगी टिकरीचे तिथे गेल्यानंतर तिथं जरा सावध जातो मी, कारण पुढे मैया आहे म्हणले, आणि तो टर्न आहे तिथे समजून येत नाही इथं मैया आहे किंवा काय, आपण जाहीर त्या पुलावर जातो वगैरे असं. तर म्हटलं ठीक आहे. जोगी टिकरीच्या ते गेल्यानंतर तिथं थोडंसं लक्षात आलं, पण हे मी गाडीचा स्पीड कमीच ठेवला. पण बाजूला, रस्त्याच्या बाजूला तिथं काही लोक बसले होते, चहाची कशाची टपरी होती तिथं बसले होते. त्यांनी मला आवाज दिला, म्हणले महाराज जी नर्मदे हर. म्हणलं नर्मदे हर महाराज जी, आप परिक्रमा में? म्हटलं हा महाराज जी परिक्रमा में. आगे मत जाओ, आगे मैया आहे. आगे मैया आहे म्हटलं की छातीमध्ये धस व्हायला लागलं. अरे बरं झालं यांनी इथंच थांबवलं. म्हटलं अभी जाना कहाँ से? यहाँ से लेफ्ट साइड से जाओ. मतलब आगे तो रास्ता मैया नहीं मिलेगी. मैया आगे नहीं मिलेगी, हम लोग जो बताते वही रास्ते से जाओ आप. तर त्यांनी तिथून सांगितलं ऐसा असं जावं. मग पुढे ते राजेंद्र ग्राम वगैरे सगळं काय लागल म्हटलं. पण ते माझ्या मनामध्ये भीतीच होती, कारण एकतर मैयाचं उगमस्थान आता जवळ येत आहे आणि मैयाचं तिथं पात्र छोटा असणार. मग इथं लोकल नदी आहे का मैया आहे इथं काय आपल्याला समजणार पण नाही, की एखादा ओढा येतोय, नाला येतोय, तेही समजणार नाही. मग ते भीत मी कमी स्पीड ठेवला होता गाडीचा, हळू, आणि तिथं रस्ताही कच्चाच होता. पण ते विचारत काही दिसलं मध्ये की मैया तो नाहीये ना, ते असं 2-3 वेळा विचारून मग पुढे जायचो. असं करत भर संध्याकाळी 5:30च्या आसपास मी अमरकंटकला पोहोचलो. पण अमरकंटकला पोहोचायच्या अगोदरच साधारणतः तो घाट वगैरे लागायच्या अगोदर 20-1 किलोमीटर पासूनच थंड एकदम वाटायला सुरुवात झाली. म्हटलं बहुतेक अमरकंटक आले म्हटलं, कारण राजेंद्र ग्राम गेले, आता म्हटलं अमरकंटक गेले. आणि मग ते जंगल अमरकंटकचं वगैरे. मग संध्याकाळी मी तिथं विचारलं इथं विश्राम कहाँ करने का, तर म्हणजे मला सांगितलं आप मृत्युंजय आश्रम जाओ या कल्याण स्वामी का आश्रम आहे उधर जाओ. तर मी मृत्युंजय मध्ये गेलो. तिथं एक छान रूम दिला त्यांनी मला, तिथं मुक्काम केला. तिथं भोजन प्रसादी. दुसऱ्या दिवशी सकाळी घाटावर गेलो, रामघाट आहे तिथं गेलो घाटावर. तिथं थंडी प्रचंड होती. तिथं मैयावर स्नान केलं. खाली पूजेसाठी बसलो, पण ती खालची फरशी इतकी गार होती की चटके बसत होते, गार चटके बसत होते. आपल्याला गरम चटकेची सवय, ते गार चटके काय असतात ते त्यावेळेला ते कळलं की कसे चटके बसत म्हटलं. पण त्याच्यातही आनंद वाटत होता, चला गार चटके तर आहे, पण मैया आहे समोर, आपण पूजा करतोय, एक ती वेगळीच उर्मी असते मनामध्ये, आनंद असतो. ते ह्याच्यातही पूजा केली आणि रूमवर आलो. तिथं आश्रमामध्ये गाडीवरचं सगळं सामान उतरून ठेवलेलं होतंच. आता म्हटलं आपण रात्री आपल्याला यायला थोडा उशीरच झाला होता, आता निघायची घाई नाहीये. आणि आता काय, आता आपण उत्तरतट झालेला आहे आपला, तर इथं जवळपासची लोकल जी तीर्थक्षेत्र असतात ती बघूया. म्हणून मग गाडी काढली आणि निघालो. निघणार तेवढ्यात त्या आश्रमात एक महाराज जे आले, नर्मदेहर. म्हटलं नर्मदेहर महाराज, म्हटले परिक्रमा में. आता परिक्रमेचा ड्रेस होता, तो हे लावलेलं होतं परिक्रमा. म्हणलं हा महाराज जी परिक्रमा में. कैसे बाइक पे करे, पुढे लिहिलेलंच होतं. म्हणजे बाइक पे परिक्रमा. म्हणलं हाँ. अभी किधर जा रहे, तुम्हारा सामान दिखता नहीं कुछ. मतलब रूम पे. अभी किधर जा रहे, मतलब अभी इधर लोकल जो तीर्थ क्षेत्र है वो दर्शन करके आता. घूमने आए या परिक्रमा करने आए. मतलब परिक्रमा करने आए तो परिक्रमा ही करो, इधर उधर मत जाओ. क्यों महाराज जी, आपको इधर का कुछ मालूम है? नहीं है. इधर मैया गुप्त रूप से बहती है, कहाँ कहाँ जाती है, कहाँ से जाती है, आपको कुछ भी पता नहीं है. नहीं महाराज जी, तो आप कहीं मत जाओ, 4 दिन निकाल के घूमने आ जाओ, बाद में ये सब करता हूँ, अभी कहीं मत जाओ. नहीं तो आप इतना परिक्रमा कर रहे हैं